मानवी वस्तीमध्ये बिबट्या शिरण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत बघायला मिळते। असाच बिबट्याचा मुक्त संचार परभणीच्या सोनपेठ शहरात बघायला मिळाला। बिबट्या बछड्यासह चक्क एका पेट्रोल पंपाच्या आवारात फिरताना दिसला आणि या दरम्यान त्याने एका कुत्र्याचा फडशा सुद्धा पाडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याने पुन्हा जंगलाकडे पळ काढलाय। बिबट्याच्या या दर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण बघायला मिळत आहे। वन विभाग त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहे। त्यामुळे आता बिबट्याची दहशत कधी संपते हे आता पाहावं लागेल। महिला मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस आता वाढ होताना बघायला मिळते। अनेकदा विकृतांपासून बचाव करताना महिलांना इजा सुद्धा होते। उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये अशीच एक घटना घडली। ई रिक्षातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीची काही विकृतांनी छेड काढली आणि या दरम्यान त्या मुलीनं विकृतांना विरोध करत रिक्षा तात्काळ थांबवायला सांगितली। मात्र विकृतांनी रिक्षा पळवायला सुरुवात केली। अखेर त्या मुलीनं स्वतःला रस्त्यावर झोपून देत स्वतःचा बचाव केला। त्यामुळे तिला काही इजा झाली आहे। पोलिसांनी आता चौघा विकृतांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। त्यांच्या मुसक्यावरून कठोर शासन होईलच, मात्र अशा घटना घडत असताना नागरिकांनी अशा गुंडांना जागेच रोखायला सुद्धा हवं। मंडळी, ही दृश्य बघितल्यानंतर कुणाच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही। यात एखाद्या पतंगासारखं इमारतीवरचं छत उडालंय। मंडळी, ही घटना केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातली आहे। या दरम्यान इमारतीचं छत चक्क वर्दईच्या ठिकाणी पडलं। यामध्ये रिक्षावाला थोडक्यात बचावला, मात्र सुदैवानं या दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल सुद्धा होतोय। वाद आणि हाणामारी यात सातत्यानं वाढ होते। ही हाणामारी कोणाच्या जीवावरही बेतू शकते। रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलल्यास आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो। ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशमधल्या झाशी येथील। लाठाकाठ्यांनी दोन तरुणांनी एकाला बेदम मारहाण केली। मारहाण करताना पाहून आजूबाजूच्या लहान मुलांनी सुद्धा पळ काढला। त्यानं तरुणांना बचावासाठी बॅट सुद्धा उचलली, मात्र समोरच्या टवाळखोरांच्या हल्ल्यात ती बॅटही तुटली। हल्ल्यात तरुण जमिनीवर कोसळला। कोणतीही हालचाल न करता पडलेला पाहून टवाळखोरांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला। चक्क त्याच्या केसाला धरून त्याला उठवलं। ही दृश्य पाहून राग आणि क्रूरतेनं टोक गाठल्याचं स्पष्ट होत आहे। मंडळी, सध्याची बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव आणि अनुवांशिक समस्यांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढलंय। हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणांचा जीव गेल्याच्या अनेक घटना सुद्धा घडतायत। आता या व्हिडिओमध्येही तुम्हाला असाच एक प्रकार बघायला मिळतोय। रायपूरमध्ये बॅडमिंटन खेळत असताना तरुण अचानक खाली कोसळला आणि क्षणात त्याचा जीव सुद्धा गेला। हृदयविकाराच्या झटक्यानंच तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करतात। Thank you.